हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सर्वांना माझा मानाचा जय भीम. तर आजचा जो ब्लॉग आहे तो भीम जयंतीचा पार्ट 2 आहे. तो आज फायनली होती 14 एप्रिल आणि सकाळी मी घरची सगळी कामं उरकली वगैरे सगळं उरकून घेतलं आणि नंतर इथे जे आहे ते मांडायला सुरुवात केली. आणि मांडताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणताही कापड वापरू नका, फक्त पांढऱ्या रंगाचंच कापड वापरा. बिकॉज पांढऱ्या रंगाचं आपल्या धर्मात काय महत्त्व आहे हे तुम्हा सर्वांना माहितीच असेल. आणि ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छिते की पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे. त्यामुळे आपण कोणत्याही आपल्या कार्यक्रमात पांढऱ्या रंगाचाच वापर भरपूर प्रमाणात केला जातो. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सुद्धा बाबांची एक मूर्ती घेतलेली आहे विकत. तर हीच ती मूर्ती आहे. बघा ना किती छान दिसते. म्हणजे माझं तरी वैयक्तिक असं मत आहे की बाबासाहेबांची जी मूर्ती आहे त्याचा जो नक्षा असतो तो इतका काही असं व्यवस्थित बनवलेला नसतो. मी खूप मूर्त्या बघितलेल्या आहेत. म्हणजे फ्रेम्समध्ये जसा त्यांचा चेहरा दिसतो ना तर तसा मूर्तीमध्ये मला म्हणजे माझं वैयक्तिक म्हणणं आहे की मूर्तीमध्ये नाही दिसत. पण ही मूर्ती मी खूप बघून घेतलेली आहे आणि खूप दिवस मी थांबले होते मूर्ती घेण्यासाठी. तर तुम्हाला कशी वाटते नक्कीच सांगा खाली कमेंट सेक्शनमध्ये. तर माझं हे सगळं मांडून होत आहे तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ पेटवल्या, डेकोरेशन सुद्धा करून घेतलं, हार घातले, फुलं सुद्धा वाहिली. आता पुढे मी त्रिशरण पंचशील गाऊन हा कार्यक्रम पूर्ण करेन. तर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर सामील व्हा त्रिशरण पंचशील गाण्यात. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. साधु साधु. संध्याकाळी आम्ही पुन्हा एकदा चेंबूरला आलो. बिकॉज तुम्हाला तर माहिती आहे चेंबूर सारखी जयंती कुठे होण्या नाही राव. तर हा आहे आमच्या लोखंडे मार्गचा काहीसं दृश्य. तर ही जी फर्स्ट रॅली निघालेली आहे ही लोखंडे मार्गला एक एरिया आहे मुकुंद नगर नावाचा. तर ही मुकुंद नगरची रॅली होती आणि तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे, किती भीमसैनिक आलेले आहेत, हाजीर आहेत या कार्यक्रमासाठी. आणि सगळीकडे तुम्ही बघू शकाल तर फक्त जल्लोषच आहे. किती धूमधडाक्यात साजरी केलेली आहे जयंती. भीमराव एकच राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय.
वगैरे बघून झाल्या आणि इतक्या लवकर तर काय जयंती आपला सोहळा लवकर संपणार नव्हता, पण दुसऱ्या दिवशी नितीनला ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे आम्हाला परत रिटर्न यावं लागलं. तर 10-10:30च्या सुमारात काहीतरी आम्ही रिटर्न आलो पुन्हा इकडे नवी मुंबईमध्ये. तर ॲक्च्युली आमचा सडन प्लॅन झाला की बाहेर जेवायला जाऊ म्हणून. तर फिरत आम्ही गेलो होतो पनवेलला. तर पनवेलला तुम्ही बघू शकता की तिथे ना हा एका चौकामध्ये हा कार्यक्रम सुरू होता. आनंद शिंदे आले होते गायक, आणि थोडीच क्लिप मी रेकॉर्ड करू शकले, तर तुम्ही बघू शकता. आणि इकडून झाल्याच्या नंतर आम्ही गेलो डिनर केला आणि दॅट्स ऑल फॉर डे. सो अशी जयंती आम्ही साजरी केली. तुम्ही कशी साजरी केली हे नक्कीच कमेंट सेशनमध्ये कळवा. आणि नेहमीप्रमाणे काही फोटोज मी अटॅच केलेले आहेत एंडला, की जे मी जयंतीच्या दिवशी थोडी काढलेले आहेत, बाहेर काढलेले आहेत आणि डिनरला गेलेलो तेव्हा पण काढलेले आहेत. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ? सो अशी साजरी केली आम्ही बिन जयंती. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि कमेंट सेशनमध्ये कळवा आम्हाला. टिल देन थँक्यू.